नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यात सध्या मराठा आंदोलकांकडून एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शांतता रॅली काढली जात आहे, तर दुसरीकडे मराठा आंदोलक व विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या वाहनांचे ताफे अडवून घराबाहेर कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका काय हे विचारतायत. याच आंदोलकांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा सोलापूरमध्ये अडवला होता. तेव्हा देखील शरद पवारांनी मराठा आरक्षणाला त्यांचा पाठिंबा असल्याचं उत्तर दिलं होतं. मात्र तरी देखील आज पुन्हा शरद पवारांच्या पुण्यातल्या घराबाहेर मराठा आंदोलकांनी चांगलाच गोंधळ घातलाय. पाहुयात यावेळीची काही दृश्य. मराठा आंदोलकांनी शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर जवाबदो आंदोलन केलं. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली. या भेटीत नेमकं काय झालं याबाबत आंदोलक रमेश केरे यांनी माहिती दिली आहे. मराठा क्रांती ठोकमोर्चाची मुळात जी मागणी आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं बरं का, ही अखंड मराठा समाजाची मागणी आहे. आणि पवार साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आमच्या आरक्षणाला त्या पाठिंबा राहील. पण पवार साहेबांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण भेटत असेल तर बाकीचा समाज या ठिकाणी नाराज होईल. तुम्हाला मी सांगू इच्छितो की मराठा क्रांती ठोक मोर्चानं जी मोहीम हातामध्ये घेतली होती, त्या मोहिमेच्या माध्यमातून आज आमचं आंदोलन या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. आणि जवळपास सर्वच्या सर्व पक्ष प्रमुखांनी, मग उद्धव साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, काँग्रेसचे असतील आणि आज पवार साहेब असतील, या सगळ्या लोकांनी जी भूमिका घेतलेली आहे, येत्या 2 ते 4 दिवसाच्या आत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जाहीर आम्ही करणार आहोत की ह्या कोणत्या पक्षांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाचा या ठिकाणी फायदा घेतला. मराठा आंदोलक आणि शरद पवार यांच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दोन्ही समाजांमध्ये कटुता निर्माण होणार नाही या दृष्टीने पावलं उचलावीत असं देखील शरद पवार म्हणालेत. असं की त्यांचं म्हणणं काय होतं तुम्ही विचारला. आता मीडियाच्या लोकांना त्यांचं म्हणणं काही माहीत असेल तर कठीण आहे. असं की त्यांनी माझ्यासोबत आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न मांडला आणि आरक्षणाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. त्याच्यामध्ये माझ्या मते आज महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण व्यवस्थित ठेवण्याच्या संबंधीची काळजी ही सगळ्यांनी पहिल्यांदा घेतली पाहिजे. 2 समाजामध्ये कटुता होणार नाही या दृष्टीनं पावलं टाकली पाहिजे. आज वातावरण विविध काळजी घेतली नाही तर काय राहील हे सांगता येणार नाही. पर्याय काय हा विषय आहे आणि पर्याय क्षेत्रामध्ये मी त्यांना असं सुचवलं आहे. यापूर्वी माझी आणि मुख्यमंत्र्यांची यासंबंधी थोडी चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये आणि आत्ता तुमच्यामार्फत मी असं सुचू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी. त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य वाटतात त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे. अपेक्षा अशी आहे की मुख्यमंत्री या संबंधीची बैठक बोलवतील. त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे राजकीय पक्ष जे त्यांना वाटतात त्यांच्या प्रमुखांना बोलावं. त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रकर्षानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले
ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं. याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील, त्याच्यात छगन भुजबळ असोत, त्यांचे अन्य सहकारी असोत, त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी. एक त्याच्यामध्ये कदाचित अडचण येण्याची शक्यता आहे की आज 50%च्या पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असा निर्णय यापूर्वी न्यायालयाने घेतलेला आहे. त्या निर्णयाच्या मुद्द्याचा इश्यू जर आला तर महाराष्ट्राच्या आम्ही सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आग्रहाची भूमिका त्या ठिकाणी मांडावी की तामिळनाडूमध्ये 73% आसपास आरक्षण यापूर्वी मानलेलं होतं. पण आणि तो निर्णय कोर्टात टिकला होता. पण त्यानंतर जे निकाल कोर्टाच्या पुढे गेले ते निकाल तामिळनाडूसारखे नाही. ते 50%च्या वर जाऊ नये अशा प्रकारचेच आहेत. याचा अर्थ असा आहे की हा निर्णय हे धोरण कुठे बदललं पाहिजे आणि हे धोरण बदलायचं आणि 50%च्या वर आरक्षण द्यायचं हा अधिकार हा केंद्र सरकारकडे काढल्याशिवाय आम्ही महाराष्ट्राचे घटक या बाबतीत कुठल्याही प्रकारचे राजकीय मतभेद न घेता केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घ्यायची तयारी ठेवली तर आमचं पूर्ण सहकार्य हा जो काही बदल करायचा त्यासाठी त्यांना राहील. सरकारच्या बाजूनं आम्ही समन्वयाची, सहकार्याची आणि सफाईची आम्ही भूमिका घ्यायला तयार आहोत आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करून याचं मार्ग काढू. मला एक गोष्ट कटुता कमी होण्याच्या दृष्टीनं माझ्या वाचण्यात आली. शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, ओबीसी आणि मराठा समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनाही बोलवावं आणि बैठकीतून हा प्रश्न सोडवावा अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे आता राज्य सरकार पवारांच्या ह्या भूमिकेशी सहमती दर्शवून सर्वपक्षीय बैठक बोलवतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.